सीजेपी शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये जवळपास तासभर चर्चा। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह पीडित कुटुंबियांना 1 कोटी आर्थिक मदत देण्याची मागणी तर सरकारनं उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला। पेपरफुटी संदर्भातील विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। दोषींना 10 वर्ष शिक्षेची तरतूद। फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी पूर्ण करणार असल्याची माहिती। पेपरफुटीवर कठोर कायदा आणणार। आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करणार। पुढच्या आठवड्यामध्ये विधेयक संसदेत मांडणार। पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश। विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, प्रधानांचा राजीनामा घ्या। मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची टीका। तर रात्री उशिरा एकतर्फी मन की बात करायची नसते, खरगेंचा मोदींना टोला। पेपरफुटी प्रकरणात संसदेत विरोधकांची आक्रमक भूमिका। लोकसभा राज्यसभा सोमवारपर्यंत तहकूब। आंदोलक विद्यार्थ्यांची डोकी फोडणाऱ्यांना सोडणार नाही। अमानुष मारहाण करणाऱ्यांना थेट कोर्टात खेचणार। सीजेपी प्रवक्ते सौरव दास यांचा निर्धार। मुलांना मारहाणीचे व्हिडिओ पाठवण्याचं आवाहन। शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते। पेपरफुटीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान। विद्यार्थी आत्महत्येची आंबा चोरीशी तुलना का? अमित ठाकरेंची टीका। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन। सांगली, संभाजीनगर, नागपूरमध्ये आंदोलनं, रॅली काढत लाठीचार्जचा निषेध। पंढरपुरात शासकीय महापूजेची तयारी पूर्ण। यंदा 14 पुजारी मंडळींना महापूजेचा मान। विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची दर्शनासाठी गर्दी। पदस्पर्श दर्शनासाठी लागतात 24 तास।